फक्त कमरेला आलेले मोठे मोठे गोळे इथे असतात ना, ते जर कमी करायचे असतील, कंबर जर तुम्हाला बारीक करायची असेल तर खूप छान आणि सोप्या एक्सरसाइज आहेत. याच्यामध्ये तुम्हाला गुडघ्यांचा प्रॉब्लेम होणार नाही, तुम्हाला हेवी वेट आहे तुमचं का तुमचं फक्त हाच फॅट मोठा आहे तर तुम्हाला काय असं अवघड म्हणून जाणार नाहीये. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कमरेचा फॅट कमी करू शकता, आलेले मोठे मोठे गोळे तुम्ही कमी करू शकता. खूप छान पद्धतीने एका जागेवरती उभे राहूनच आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीने सहज कोणीही करू शकणाऱ्या हातच्या ह्या एक्सरसाइज आहेत. एवढा प्रेशर येणार आहे तुमच्या कमरेवरती. जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल ना, तो पण तुमचा बऱ्यापैकी कमी होतो आजच्या ह्या एक्सरसाइजने. तर जास्त वेळ न घालवता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. आता करायचं काय, सर्वप्रथम आपल्याला ह्या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे मोठा श्वास भरायचा. आता तुम्ही श्वास म्हणजे इनहेल एक्झेल वरती लक्ष ठेवणं खूप महत्वाचं असतं, कारण की त्याच्याने जास्त फॅट आपला कमी होतो म्हणून. तर इथे आपल्याला श्वास भरायचा आहे आणि या पद्धतीने सोडायचं आहे. 1 2 3 4 5 6. फक्त एकदा तुम्ही माझ्या सोबत जर करून बघितलं ह्या एक्सरसाइज, तुम्हाला नक्कीच गॅरंटीने ह्या एक्सरसाइज आवडतील आणि तुम्ही रोज ह्या एक्सरसाइज करणार आहात. तुम्हाला 5-6 दिवसानंतरच तुमचं हा फॅट आहे इथला कमी दिसायला चालू होणार आहे. तो केव्हा, जेव्हा तुम्ही डाएट पण व्यवस्थित घेतलेला असेल तेव्हा. अशा नाही की एक्सरसाइज करतोय आणि खूप सारं बाहेरचं खातोय किंवा घरातलं खूप सारं खातोय, फक्त एक्सरसाइज करतोय मग रिझल्ट येत नाही. तर तुम्हाला खाण्यावरती कंट्रोल करणं पण तितकंच आवश्यक आहे. पाणी चांगलं पिणं पण आवश्यक आहे, चांगली झोप घेणं पण आवश्यक आहे. तर ह्या पद्धतीने आपण करत राहायचंय. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. या पद्धतीने श्वास भरत हाताला वरती न्यायचं. श्वास भरलेला आहे साइड टू साइड. 1 2 पायामध्ये असंच अंतर असेल म्हणजे पाय जोडलेले असतील. 4 5 6 7 8 9 10 11. आता हे करताना हाताला असं लूज करून असं करायचं नाही, हात पण एकदम स्ट्रेट ठेवायचे, तेव्हा तुमच्या इथे जास्त प्रेशर येतं. तर हीच पद्धत तुम्हाला ठेवायची. 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता हे 2 आसन केले उभं राहून. आता हे कधी करायचं, तुम्ही केव्हाही करायचे, याच्यावरती काहीच टायमिंग नाहीये. जेवण झाल्यावरती करा किंवा जेवणाच्या अगोदरती करा. 1-1.5 तासाचं अंतर असलं तर योग्यच. आता ह्या पद्धतीने यायचं. पायामध्ये एक पाय फोल्ड करायचा, एक पाय असा लांबून द्यायचा. असं पद्धतीने ह्या अंगुठ्याला पकडायचं हाताने आणि इथे जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम पोझिशन करायची. आता नेक्स्ट काय करायचं, हे असं हे एका पायाचं पहिलं व्हेरिएशन करून घ्यायचं कंप्लीट. आता ह्या पद्धतीने इथे हात ठेवायचा आणि इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पायाला फोल्ड करून दुसऱ्या पायाला सेम व्हेरिएशन करायचं. या पद्धतीने पायाच्या अंगठ्याला पकडायचं आणि 1
2 3 4 5 6 7 8 9 10. या पोझिशन मध्ये यायचं, इथे पकडायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पद्धतीमध्ये यायचं. जर नसेल येता येत तुम्हाला तर तुम्ही पाय पण अशी इथे लांबून देऊ शकता. जस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता या पद्धतीने पण तुम्ही हे आसन करू शकता. 1 2 पूर्ण पोटावरती आणि कमरेवरती फील बसतोय. 4 5 6 7 8 9 10. याच पद्धतीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स करायचं. किती? फक्त 5 एक्सरसाइज आहेत आणि ह्या रोज करायच्या. तुम्हाला एक एक्सरसाइजचा राऊंड घ्यायचा 40चा. अशा ह्या 5 एक्सरसाइजचे असे 2-2 राऊंड कंप्लीट करायचे. 40-40 चे 2-2 राऊंड प्रत्येक एक्सरसाइजचे घ्यायचे आणि खाण्यावरती थोडंफार कंट्रोल करायचं. खूप चांगला रिझल्ट भेटतो. 7व्या दिवसातच तुमचा हा फॅट आहे इथला तुम्हाला स्वतःलाच कमी दिसायला चालू होणार. तुमचा ड्रेस साडी खूप सुंदर तुम्ही दिसणार. तुमचं फिगर खूप छान दिसणार जर तुम्ही आजच्या ह्या एक्सरसाइज जर डेली केल्यात तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कामाचा लाईक करायला विसरू नका. आणि स्क्रीनवरती नंबर दिसत आहे तर ऑनलाईन योगा क्लासेस आहेत माझे, तर तुम्ही बॅचेस मध्ये जॉईन होऊ शकता. व्हॉट्सअप कॉल करू शकता. फक्त महिलांसाठी आहे तर कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूया परत छानच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत